हा भाई सुखकर्ता आर्ट्सला सपोर्ट करा. दादाने पहिल्याच दिवशी कारखाना इकडे ओपन केलेला आहे भाई. आणि हमरापूरमध्ये जन्म घेण्यासाठी ना खूप पुण्य करावं लागतं, जे की या दादाने केलंय भाई. आम्ही मुंबई त्यांचं घर आहे आणि इथे त्यांचा कारखाना आहे. क्रेझी एकदम भारी. हे बघा ना, निसर्ग पूर्ण निसर्गरम्य रोड. आणि इकडे बाप्पा बघा, हे आहे वाघजाई आर्ट समोरच आहे तिकडे. आणि भाई एंट्री बघा भाई, एंट्री बघा भाई तुम्ही, क्रेझी. चलो आहे श्री गणेश आर्ट्स मध्ये भाई. बघूया तिकडे गोंडस बाप्पा दिसत आहेत मला रेडी होताना भाई. पण किती भारी मूर्ती आहे बघा ना, क्रेझी मूर्ती आहे इथं. इथे पण भारी मूर्ती आहेत, मला लय आवडलं. ह्या कारखान्यामध्ये पण लय भारी मूर्ती आहेत. कार लेने लगा ख्वाब मेरा, एक क्यूट मूर्ती आहे. बाप्पांचे खूप चांगले चांगले कलेक्शन आहेत भाई, मला खूप आवडले इकडचे बाप्पांचे. आता आपण जाऊया जरा पुढे. इच्छापूर्ती कला केंद्र भाई, गुरुवर्या आर्ट्स, भारी आहेत भाई. इकडे बाप्पा बघा, बाप्पा क्रेझी. लालबाग जरा आहेत. भारी बाप्पांच्या मूर्ती आहे इकडे. चला आतमध्ये जाऊन बघूया, इकडे आतमध्ये जाऊया. अजून इथे एवढं हे नाही आहेत, वाढवलेलं नाही भाई. काय रूप आहे बाप्पांच्या इथे, आगाला बाप्पा किती भारी आहे. भारी गोंडस आकर्षित वा वा.
भारी एक जगत, भारी भारी. स्वामींची ही बघा, स्वामींची गोड. फक्त 30 दिवस बाकी, 30 दिवस बाकी पप्पाला येण्यासाठी. आणि हा बघा गणपती, हे दोन्ही पप्पा बघा सेम आहे, फक्त उंचीला हे पण अजून सुखू करता आर्ट्स मध्ये आठवण जाऊन बघूया पप्पांचं. बाई लालच समोरच आहे, समोरच लालच आहे, लालबाग सराजा, लालबाग काही खूप मोठं आहे कारखान्यांचं. कारखान्यांचं काम चालले बिलकुल पद्धतशीर. सगळे भाई आपल्याला आहे ना, तुमच्या गणेश आर्ट कला केंद्राचं नाव काय? सुका करता आर्ट स्टुडिओ. ओके. आणि मग तू कधीपासून इकडे आहेस? मी 7-8 वर्ष झालं इथं काम करतो. आणि मी यंदा कारखाना खोललायस. हा. आणि त्यानंतर म्हणजे तू कोणकोणत्या प्रकारच्या बाप्पांना घडवलेस, म्हणजे आतापर्यंत कोणते रूप दिलेस म्हणजे बाप्पांना? लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंतामणी. आणि जर लोकांना जर समजा बुक करायचं असेल तुमच्या आर्ट्स कडून, कला केंद्र कडून, तर कसं करतील? सुका करता आर्ट स्टुडिओ आयडिया आहे आमची. इंस्टाग्राम वरती आयडी आहे, ती मी मेन्शन करतो ब्लॉग मध्ये. हा. आणि तुला कसं वाटतं म्हणजे बाप्पांना जेव्हा तू घडवतोस, रूप देतोस, आणि म्हणजे बाप्पांनी तुला एवढी चांगली बोलतात ना ताकद दिली, छंद दिलाय, तर तुला कसं वाटतं हे सगळं करायला? मला आनंद वाटतोय. आणि अजून बोल बिंदास, आपली मराठीच पब्लिक आहे, काय नाही, कोण काय बोलणार नाही. आणि तुला हमरापूरमध्ये राहून कसं वाटतं? जन्माला आल्यावर ते बोलतात ना, हमरापूरमध्ये जन्म घेण्यासाठी ना खूप पुण्य करावं लागतं, जे की या दादाने केलंय भाई. आम्ही मुंबईमध्ये राहतो, बट भाई मी जेव्हापासून इकडे आलोय ना, मला एवढी चांगली वाईब आणि एवढं भारी वाटतंय ना हमरापूरमध्ये यायला. दादा खरंच थँक्यू, म्हणजे तुमच्यामुळे आमच्या लोकांच्या घरात बाप्पा बसतो. बेस्ट चांगलं काम करतो. चला तर हा भाई, सुखू करता आर्ट्सला सपोर्ट करा. दादाने पहिल्याच दिवशी कारखाना इकडे ओपन केलेला आहे भाई, आणि फुल रिस्पेक्ट आहे ह्यांना, कारण की मागून येऊन मग मला विचारलं त्यांनी, लिटरली गाडी घेऊन आले की तुमचं पेजचं नाव काय वगैरे. हा दादा सर, पेजचं नाव वगैरे काय आहे, लिटरली तो गाडी घेऊन आलात. तर भाई फुल सपोर्ट करा. आणि तर जास्त काय बोलला नाही, पण ठीक आहे, कोणाकोणाला कॅमेरा कॉन्शियस होतात, पण ठीक आहे. बट मी म्हणेन की सगळ्यात हमरापूरवाल्यांना भाई सल्यूट आहे, सगळ्यांना येऊन सपोर्ट करा. शुभम कला केंद्र आहे, त्यानंतर अयांश आहे कला केंद्र, असे खूप सारे हमरापूरमध्ये आहेत भाई. येत असतील तुम्ही तर या आणि सपोर्ट करा भाई. आणि अशा गणपती चांगल्या भेटतात भाई, नुसत्या आपल्याला बघतात भेटला भाई, क्रेज भारी मजा आहे. आता आपण आलो आपल्या लास्ट कला केंद्राच्या इथे, यशांग. आणि इकडे बॅलन्सिंग उभी मूर्ती बाप्पांची, काम वगैरे सुरू आहे सगळं. भारी मोठे एकदम, जास्त याचा आहार आहे. ओम तांडव तिथे, तांडव वगैरे. KP फीड्स त्यांचं घर आहे, आणि इथे त्यांचा कारखाना आहे. क्रेझी एकदम भारी एकदम भारी वाटला. तर मंडळी, ह्याचप्रमाणे हमरापूरचा पूर्ण दिवस आपण स्पेंड केलेला आहे. आणि माझी ट्रेन आहे 2:10ची. तर मग भाई ते ट्रेन आहे ना टायमिंगवरती आहे, तर म्हणून जर तुम्ही प्लॅन करत असाल तर प्रॉपर टायमिंगनुसार या. कारण की मी सकाळी पोचलो 11च्या दरम्यान, आणि मग 11 ते 2 लगेच शूट करून मग आता मी निघालो इकडे.
मेन गोष्ट म्हणजे बोलू ना की बघा हे पप्पाचं माहेर घर आहेत. पप्पा तर इकडे तुम्हाला सगळीकडे भेटणार आहे, चारही जागेवरती भेटणार आहेत. पण इकडची माणसं त्यापेक्षाही खूप चांगली आहेत भाई. एवढा भारी स्वभाव आहे ना त्यांचा, एवढा चांगला स्वभाव आहे ना भाई. खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे. जर तुम्ही कधी हमरापूरला आले असतील अगोदर तर मला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हा व्लॉग मी इकडे सेंड करतो, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि असंच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. चला तर खूप मजा आली, खूप मोमेंट कॅप्चर केले भाई. चला.